नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या 145 वर्षे जुन्या पिवळ्या मारबतीची मिरवणूक आज शनिवार 23 ऑगस्ट रोजी तान्हा पोळ्याच्या दिवशी पिवळी मारबत चौक येथून निघाली. या उत्सवात शहरातील विविध मंडळे ज्वलंत प्रश्नांवर प्रहार करणारे मारबत बडगे उभारण्यात आले आहेत. यावर्षीचे बडगे दहशतवाद, महागाई, भ्रष्टाचार, स्मार्ट मीटर, व्यसनाधीनता अशा विषयांवर आहेत. शहराच्या विविध भागांतून बडग्यांच्या मिरवणुका निघाल्या आहेत. मंडळांच्या तरुण कार्यकर्त्यांनी यंदा मारबत महोत्सवात महागाई, वाढती वीज देयके, स्मार्ट मीटरची समस्या तसेच वाढत्या व्यसनाधीनतेवर जनजागृती करणारे पुतळे उभारले आहेत. यामधून नागरिकांनी प्रशासन आणि सरकारला दिलेला थेट संदेश लक्षवेधी ठरली आहे. ही परंपरा 1881 पासून सुरू झाली. मारबत उत्सव हा नागपूरचा ऐतिहासिक वारसा आहे. काळ्या पिवळ्या मारबतींच्या दर्शनासाठी राज्याच्या इतर भागातूनही भाविक येतात. पोळा सणाच्या 4 दिवस आधी पिवळ्या आणि काळ्या मारबतींची स्थापना केली जाते. सध्या या दोन्ही मारबतींच्या पूजेसाठी जागोजागी नागरिकांची गर्दी होत आहे. पिवळी मारबत देवीचे रूप म्हणून पूजली जाते, तर काळी मारबत हे वाईटाचे प्रतीक मानली गेली आहे. नागपूरने 145 वर्षांची ऐतिहासिक परंपरा जपली आहे. समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्याच्या उद्देशाने बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबतींच्या मिरवणुका काढण्यात येतात. वाईट परंपरा, अंधश्रद्धा जाळणे, चांगल्या परंपरा आणि विचारांचे स्वागत करणे हा या उत्सवामागील उद्देश आहे. कृष्णाला मारण्यासाठी आलेल्या पुतना मावशीला काळ्या मारबतीचे प्रतीक मानले गेले आहे, तर पिवळी मारबत लोकांचे रक्षण करते. तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबत आणि बडग्या मिरवणुका जगात फक्त नागपूर, महाराष्ट्रात काढल्या जातात. घेऊन जा गे मारबत अशा घोषणा देत ही मिरवणूक काढण्यात आली आहे.